नारायणगाव येथे बेकायदेशीरित्या 2 गावठी कट्टे तसेच जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने 3 जणांना ताब्यात घेतले आहे। सोमवार दिनांक 20 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करीत असताना नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कारफाटा येथे राहुल सुरेश साळवे राहणार साकुरीतर्फे बेले हा त्याच्या 2 साथीदारांसह त्याच्या ताब्यातील MH06 BE 4626 इर्टिगा गाडी घेऊन येणार असून त्याच्याकडे 2 गावठी कट्टे आहेत। या मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सापळा लावून राहुल साळवे तसेच त्याचे 2 साथीदार दर्पण सुरेश पवार वय 22 राहणार नारायणगाव तालुका जुन्नर, तेजस संदीप मातेले वय 21 राहणार नारायणगाव तालुका जुन्नर यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला खोचलेले 2 गावठी कट्टे व 2 जिवंत काडतुसे मिळून आले। त्यांच्या ताब्यातून सदर गावठी कट्टे वाहन असा एकूण 5,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिकचा तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर सोमशेखर शेट्टे करीत आहेत। सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली आहे। डे टू डे न्यूज नारायणगाव।